आंदोलन करणाऱ्यांनी सरकारने केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवावी, मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना सल्ला। तर जरांगेंकडून खालच्या पातळीवर आरोप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। सागर बंगला सरकारी कोणीही येऊ शकतं, तर जरांगे खोटं बोलले हे त्यांनाही माहीत। जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर पवार आणि ठाकरेंचीच स्क्रिप्ट, जरांगे का बोलतायत, फडणवीसांचा सवाल। काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजून नये, नाव न घेता अजित पवारांचा जरांगेंना इशारा। मंत्र्यांना शिव्या देणं ही कुठली संस्कृती, अजित पवारांचा सवाल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक, राज्यातला कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यावर चर्चा। तर शिंदे अजित पवारांकडून जरांगेंच्या आरोपांविरोधात तीव्र नाराजी। उद्या होणाऱ्या अधिवेशनपूर्व चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती। उद्या केवळ हंगामी अर्थसंकल्प मांडणार, 4 महिन्यांचा खर्च मान्य करून घेणार, तर जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडणार, अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। वंचितला हव्या त्या जागा देण्यास आम्ही तयार, प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाहीत, संजय राऊतांचा विश्वास। 27 तारखेच्या मवियाच्या बैठकीत वंचितचे नेते सहभागी होणार, त्यांना आम्ही सन्मानाने सोबत घेतल्याची ही राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या 4 बैठका झाल्या, मात्र वंचितला फक्त 2 बैठकांचं निमंत्रण, वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांची माहिती। तर वंचित मवियाचा घटक पक्ष आहे, तर चर्चेतनं बाहेर का ठेवता, पुणकरांचा सवाल। सावरकरांचं नाव वापरून मतं मिळवली, पण त्यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, राहुल नार्वेकरांची आदित्य ठाकरेंवर टीका। 3 ते 4 वेळा पक्ष बदलणारे पुढच्या वेळी काँग्रेसमध्ये सुद्धा येतील, आदित्य ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना टोला। शिवसेनेबाबत उलटा निर्णय देणारे राहुल नार्वेकर अरविंद सावंत यांच्या विरोधात लढले तरी पडतील, ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंची राहुल नार्वेकरांवर टीका। नाशिक लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा, पालकमंत्री दादा भुसेंची माहिती। भाजप आणि अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष। चंद्रपूरमध्ये सभेत बोलताना जलील यांची नितेश राणेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका, तर आमच्यात सहन करण्याची क्षमता ती ओलांडायला लावू नका, जलील यांचा नितेश राणेंना इशारा। ज्यांच्या नावातच जलील आहे त्यांना अजून किती जलील करायचा, माझ्यासमोर पडलेला प्रश्न। इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंवर केलेल्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर। कोकणातल्या मोठ्या नेत्याचा पराभव केला याचं आजही दुःख, केसरकरांचं राणेंबाबत वक्तव्य। तर राणेंना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला तरी आनंदच, केसरकरांची प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये जय बाबाजी भक्त परिवारामधल्या प्रमुख प्रचारकांची बैठक, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। नाशिकमधून शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले। रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, त्याप्रकारे मागणीचा प्रस्ताव केंद्रीय निरीक्षकांकडे केला। भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळेंची माहिती, महायुतीमध्ये रामटेकवरून पेच कायम। भाजप काँग्रेसमय झाली आहे, संजय राऊतांची घणाघाती टीका। मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे हा मोदी शहांच्या भाजपचा अजेंडा असल्याचाही हल्लाबोल। भाजप छोट्या पक्षांचा सांभाळ आणि सन्मान करणारी पार्टी, त्यामुळे जे लोक भाजपमध्ये येतील त्यांना पक्षात घेऊ, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। तर चुकीची बातमी देणाऱ्याला नोटीस देणार असल्याचंही वक्तव्य। प्रत्येकाचं राजकारण वेगळं, तुम्ही आमचे पक्ष फोडा, आम्ही तुमचे पक्ष फोडू, गावं आणि शहरातले छोटे पक्ष संपवा, बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनाला बच्चू कडूंचा इशारा। अधिवेशनात विरोधक काय आम्हाला घेरणार, आम्हीच त्यांना घेरलंय, गुलाबराव पाटलांची विरोधकांवर टीका। आणखी 6 ते 7 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट। 29 फेब्रुवारीला भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला जाहीर होण्याची शक्यता। आम्ही शरद पवारांसोबत नाही, मात्र शरद पवार आमच्या हृदयात, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। तर सदाभाऊ खोत यांनी तोंडाला आवर घालावा, मिटकरींचा सल्ला। शरद पवारांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, चिन्ह अनावरणावरनं फडणवीस आणि राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। गोखले पूल आठवड्याभरापासून तयार, मात्र घटनाबाह्य, मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही, आदित्य ठाकरेंची टीका। इगो बाजूला ठेवून आजच एमएमआरडीए त्या पुलाचं उद्घाटन करू द्या, ट्विटरवरून आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। अंधेरीतल्या गोखले पुलाचं काम 100% पूर्ण, उद्या पुलाचं लोकार्पण, तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून गोखले पूल मुंबईकरांसाठी खुला होणार।
मुंबई शहर आणि उपनगरात 839 महिला बचत गट असलेल्या हजारो कुटुंबियांवर बेकारीची कुऱ्हाड. दत्तक वस्ती योजनेअंतर्गत येणारी कामं ठेकेदाराला देण्याचा पालिकेचा निर्णय. या प्रकरणी राज ठाकरेंना दिलं निवेदन. भारतीय चित्रपटसृष्टीचा मागील 100 वर्षांचा प्रवास 2B मेट्रो लाईन खाली उलगडणार. मुंबईच्या वांद्रे पश्चिमच्या मेट्रो लाईन खाली उभारणार बॉलिवूड थीम पार्क. यासाठी 200 कोटींचा खर्च. डोंबिवलीत श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवामुळे डोंबिवलीकरांना घेता येणार तिरुपती बालाजीचं दर्शन. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडनं महोत्सवाचं आयोजन. मुंबईच्या भांडूप परिसरात नशेखोरी विरोधात जनजागृती रॅली. 50हून अधिक मंडळं रॅलीत सहभागी. तर अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीला आळा घालण्याचं नागरिक आणि प्रशासनाला आवाहन. मुंबईच्या मुलुंड परिसरात रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन. भांडेत नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचा हार घालत केला निषेध. पुण्यातल्या बेताळ टेकडीवर 2 तरुणी नशेत असल्याचा व्हिडिओ. अभिनेता रमेश परदेशींकडनं व्हिडिओ शेअर. ड्रग्ज विरोधात सरकार कधी भूमिका घेणार? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून निर्णय घ्या, सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 27 फेब्रुवारीला 3 तासांचा ब्लॉक. चिपळूण विभागातील करंजाळी रेल्वे स्थानक परिसरात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. अनेक मेल एक्सप्रेस ब्लॉकमुळे विलंबाने धावणार. शिळफाटा मार्ग आज अवजड वाहनांसाठी बंद. श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्ग बंद करण्याचा निर्णय. महोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी. शिमगोत्सवाआधी कोकणातील कशेडी घाटातल्या बोगद्याचे एकेरी मार्ग सुरू. मुंबईतनं कोकणात जाणाऱ्यांना बोगद्याचा वापर करता येणार. तर दुसरा बोगदा मार्चपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती. विरार ते पालघर जलमार्गाने जोडण्यात येणार. पालघरमधील खारवाडेश्वर इथे रोरो जेटी उभारण्यासाठी 23 कोटींच्या निधीला मंजुरी. त्यामुळे विरार पालघर अंतर 15 ते 20 मिनिटात पार करता येणार. बोरिवलीच्या काजूपाड्यात रक्तदान शिबिर संपन्न. नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन. शेकडो भाविकांची गर्दी. म्हाडा दरवर्षी 5000 घरांसाठी लॉटरी काढणार. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची ग्वाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात केवळ 45% पाणीसाठा शिल्लक. राखीव पाणीसाठ्याबाबत अद्याप सरकारकडून प्रतिसाद न आल्यानं 1 मार्चपासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बदलापूर एसी लोकलमधनं प्रवास. घाटकोपर ते कल्याण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी साधला संवाद. मुंबईतल्या वातावरणातला गारवा वाढला. सांताक्रूज केंद्रावर 15 अंश तर कुलाब्यात 19.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिक जिल्ह्यातल्या तापमानात घट. निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. नाशिकमध्ये खासगी डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल. शेतकरी कामगार शेतमजुरांच्या प्रश्नाकरता नाशकात शेतकऱ्यांचा मोर्चा. जेपी गावित यांच्या नेतृत्वात शेतकरी मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. त्याआधी भुसेंच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाची उद्या बैठक. रामतीर्थ समितीकडनं गोदावरी नदीची स्वच्छता. रामकुंड, दुतोंड्या, मारुती परिसर आणि रामसेतू सर्व परिसराची रामतीर्थ समितीच्या सदस्यांकडनं साफसफाई. गडिंग्लजचं ग्रामदैवत काळभैरव देवाच्या चरणी 16 किलो चांदी अर्पण. भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडनं चांदी दान. चालक नसताना तब्बल 80 किलोमीटर धावली मालगाडी. जम्मूच्या कथुआ इथून उतारावरनं आपोआप सुटली ट्रेन. सुदैवाने कोणतीही दुर्घटना नाही. पंजाबच्या उंची बस्ती इथे इमर्जन्सी ब्रेक लावत थांबवण्यात यश. महिन्याभरात अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या चरणी 25 कोटींचं दान. 25 कोटी रुपयांच्या दानामध्ये चेक आणि ड्राफ्टचाही समावेश. आतापर्यंत 60 लाख भाविकांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन. आसामच्या मंत्रिमंडळ बैठकीत 1935चा मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय. बालविवाह रोखण्यासाठी निर्णय घेतल्याची माहिती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते द्वारकेतील सुदर्शन सेतू पुलाचं लोकार्पण. द्वारका मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा. द्वारकामध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला स्कुबा डायव्हिंगचा आनंद. सुदर्शन सेतूच्या उद्घाटनानंतर मोदींकडून स्कुबा डायव्हिंगचा आनंद. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.